आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट। उत्तर नायजेरियामध्ये पेट्रोल टँकर उलटलेला आहे आणि हा टँकर उलटल्यानंतर पेट्रोल घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली। ही गर्दी जमल्याचं आपण पाहतोय। मात्र पेट्रोल सांडल्याने मोठा स्फोट झाला। या स्फोटात होरपळून 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते। अनेक जण जवळपास 56 जण गंभीर झालेले आहेत। आपण दृश्य सध्या पाहतोय। 15हून अधिक दुकानं उद्ध्वस्त झाल्याची सुद्धा माहिती मिळते। मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण या संदर्भातली पाहतोय। उत्तर नायजेरियामध्ये पेट्रोल टँकर उलटला आणि हा पेट्रोल टँकर उलटल्यानंतर पेट्रोल घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। मात्र पेट्रोल सांडल्याने मोठा स्फोट सुद्धा झालाय। या स्फोटात होरपळून 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अनेक जण यामध्ये जखमी आहेत। 15हून अधिक दुकानं उद्ध्वस्त झालेली आहेत। पुढची बातमी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका बसला आग लागल्याने बस जाग्यावर जळून खाक झाली। घटनेच्या वेळी बसमध्ये 12 प्रवासी होते। आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झालेला होता।